तुम्हालाही बिझनेस करायचा आहे, अपॉर्च्युनिटी शोधताय, पण समजत नाही नक्की काय करू. आणि जेव्हा समजतं तेव्हा कळतं खिशामध्ये पैसे नाहीये. पण मी जर तुम्हाला आज असं काही सांगितलं तर की असे पण काही बिझनेस आहेत की 10,000मध्ये तुम्ही सुरू करू शकता आणि जे पुढच्या काही वर्षामध्ये जर तुम्ही प्रॉपर कन्सिस्टन्सी ठेवली, ग्रो करत गेला तर अक्षरशः लाखो रुपयांची कमाई पण याच्यामधून करून देऊ शकतात. होय मित्रांनो, आणि आज मी तुम्हाला असेच 3 बिझनेस आयडिया सांगणार आहे की ज्यांची डिमांड आत्ताच्या कंडिशनला वाढतीये, बरोबर. आणि ह्या बिझनेसमध्ये लागणारी इन्व्हेस्टमेंट कमी आहे, पण प्रॉफिट मार्जिन खूप सारा चांगला आहे आणि हा बिझनेस बहुतांश जण करू शकतात. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे व्हिडिओच्या शेवटी जो तिसरा बिझनेस आहे ना, तो असा बिझनेस आहे की ज्याच्यामुळे अनेक लोक आज घरामध्ये बसून तुमचा ऑलरेडी जॉब करतात ते पण करून क्लायंट मिळवतात आणि महिन्याला 1,000 रुपये नाही तर अक्षरशः लाखो रुपये स्टेप बाय स्टेप कमवतात. त्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, लाईफ चेंजिंग तुमच्यासाठी पण ठरेल, कदाचित तुमच्या जवळच्या पण लोकांसाठी हा ठरू शकतो. आणि पुढे जाण्याआधी आपल्या चॅनलला क्विकली सबस्क्राईब करून बेल आयकॉनला प्रेस करा, कारण इथे इंटरेस्टिंग माहिती मी तुमच्यापर्यंत इथून पुढे घेऊन येत राहणार आहे. मित्रांनो, आजच्या काळामध्ये बिझनेस सुरू करण्यासाठी लाखो रुपयांची गरज असते असा अनेकांचा समज आहे आणि ही गोष्ट कित्येक लेवलला खरी पण आहे, कारण प्रत्येक बिझनेस नुसार ही गोष्ट तेवढी मॅच होत असते. पण खरं सांगायचं झालं तर काय माहितीये का की आज टेक्नॉलॉजी आणि इंटरनेटमुळे काही बिझनेस असे पण आहेत की जे कमी पैशात सुरू करता येतात आणि कमी वेळामध्ये आपण त्यांना ग्रो करून घेऊ शकतो. आणि जर योग्य बिझनेस निवडला तर त्याच बिझनेस मधून मोठा ब्रँड देखील उभा राहू शकतो. होय मित्रांनो, तर मग चला पाहूया की 10,000मध्ये भारतात असे कुठले 3 बिझनेस आहेत जे आज सुरू करू शकतात, जे फ्युचर मध्ये तुम्हाला चांगली ग्रोथ देऊ शकतात. आता ह्या 3 बिझनेस पैकी मी तिसरा बिझनेस आधी सांगेल, जो आहे कस्टमाइज गिफ्टचा बिझनेस. लक्षात ठेवा, आजकाल प्रत्येकाला युनिक आणि पर्सनलाइज गिफ्ट द्यायला आवडतात, बरोबर आहे. बर्थडे असो किंवा अॅनिव्हर्सरी असो किंवा एखादा स्पेशल डे असेल किंवा आणखीन काही ऑकेजन असेल, बरोबर. लोक आता साधे गिफ्ट देण्याऐवजी फोटो असलेलं मग, बरोबर, प्रिंटेड टी शर्ट, कस्टमाइज फ्रेम, नेम लॅम्प किंवा पर्सनलाइज किचन यासारख्या भरपूर काय आहे ते देण्यात पसंती दाखवतात. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे बिझनेस सुरू करण्यासाठी तुम्हाला स्वतःची फॅक्टरी किंवा मशीन घेण्याची अजिबात गरज नाहीये. सुरुवातीला तुम्ही ऑर्डर घ्या आणि त्या वेंडर्स कडून ते प्रोडक्ट तयार करून घ्या ज्यांना हे बनवायचं स्किल आहे, आणि त्याच्यानंतर ते कस्टमरला द्या. म्हणजे ऍक्च्युअली तुम्हाला छोटं मार्जिन याच्यामध्ये तुम्हाला ठेवायचं, म्हणजे इन्व्हेस्टमेंट कमी आहे पण रिस्क पण कमी आहे, बरोबर. आणि आता हा बिझनेस इंस्टाग्राम, व्हॉट्सअप स्टेटस किंवा फेसबुकवर प्रमोशन करून पण तुम्ही याच्या रिगार्डिंग ऑर्डर्स तुमच्या जवळच्या लोकेशनवरून मिळवू शकता. आणि एकदा ग्रो झाला तर ऑल ओव्हर इंडिया मार्केट तुमचंच आहे. आता हा जो बिझनेस आहे ना, ह्याची मेन खासियत काय माहितीये तुम्हाला, तर या बिझनेसमध्ये प्रॉफिट मार्जिन जवळपास 40% 70% राहू शकतं. आणि महत्वाची गोष्ट काय, इम्पॉर्टंट फंडा आम्हाला याच्यामध्ये असा सापडलाय की ऑनलाईन शॉपिंग आजचा ट्रेंड आहे भारतामधला, बरोबर ना. आणि ही ऑनलाईन शॉपिंग वाढत असल्यामुळे या बिझनेसची डिमांड आपण पुढे अनेक वर्ष वाढतच राहणार आहे, बरोबर. आता हा बघितला आपण तिसरा बिझनेस. याच्या मधला दुसरा बिझनेस असा आहे जो खूप खूप सारा आता ट्रेंडिंग आहे, तो म्हणजे डिजिटल मार्केटिंग सर्व्हिस बिझनेस. आता डिजिटल मार्केटिंग शब्द तुमच्या कानावर पडलाच असेल, कारण आज प्रत्येक बिझनेसची रिक्वायरमेंट आहे. पण रियालिटी अशी आहे की आज हजारो छोटे बिझनेस अजूनही सोशल मीडिया वापरत नाहीत, त्यांना माहितच नाही कसं वापरलं पाहिजे, बरोबर. त्यांना इंस्टाग्रामचं पेज हँडल करायला किंवा फेसबुक ऍड चालवायला, रील्स बनवायला आणि ऑनलाईन मार्केटिंग करायला लोकांची गरज भासते, परंतु त्यांच्याकडे मोठं मोठं कॉस्टिंग नसतं जी लोक ते नाही ठेवू शकत. आणि हीच तुमच्यासाठी ऍक्च्युअल अपॉर्च्युनिटी आहे. जर तुम्हाला कॅनवा वापरता येत असेल, बेसिक व्हिडिओ एडिटिंग करता येत असेल किंवा सोशल मीडियाची माहिती असेल, तर तुम्ही डिजिटल मार्केटिंगचा बिझनेस चांगला चालू करू शकता. एखादा छोटा मोठा स्किल ओरिएंटेड कोर्स पण तुम्ही याच्यामध्ये केला तर क्विकली ह्या गोष्टी समजून घेऊ शकता, बरोबर. आणि यासाठी ऑफिसची गरज पण नाहीये, मोठ्या टीमची अजिबात गरज नाहीये. एक फक्त लॅपटॉप आणि इंटरनेट पुरेसे आहे आणि तुमचा दिवसाचा एक ठराविक वेळ. आणि एका क्लायंट कडून दर महिन्याला जवळपास 5,000 पासून 20,000 ते लाखो रुपयापर्यंत फी पण तुम्ही याच्यापर्यंत घेऊ शकता. म्हणजे फक्त मी म्हणेल 5 ते 10 क्लायंट जरी मिळाले तरी मंथली किती होऊ शकतो ह्याचं कॅल्क्युलेशन तुम्हीच करा. आता सगळ्यात महत्वाची गोष्ट काय, एआय मुळे कॉन्टेंट तयार करणं पहिल्यापेक्षा खूप सारं सोपं झालंय. आता तुम्हाला खूप सारा रिसर्च पण करावं लागणार नाही, त्यामुळे हा बिझनेस भविष्यामध्ये खूप मोठा होऊ शकतो. आणि ज्या लोकांना आज हे समजेल तेच पुढचे मोठे भविष्यामधले बिझनेसमन असतील. आणि मित्रांनो, ह्या 10,000मध्ये जे काही बिझनेस करतात त्याच्यामधला हा पहिला बिझनेस आहे, तो म्हणजे एआय कॉन्टेंट क्रिएशन एजन्सी आणि फ्रीलान्सिंग.
लक्ष देऊन ऐका. आता येतो या यादीतील सगळ्यात एका पॉवरफुल बिझनेस आयडियाकडे, आणि माझा आवडता पण बिझनेस आहे, आणि माझ्यामध्ये पुढील 5 ते 10 वर्षामध्ये सगळ्यात मोठी अपॉर्च्युनिटी याच बिझनेसमध्ये असू शकते, हे तुम्ही पण थोड्याच वेळात सांगाल. आज प्रत्येक बिझनेसला काय पाहिजे? कॉन्टेंट पाहिजे. इंस्टाग्रामच्या रील्स पाहिजेत मार्केटिंगसाठी, युट्यूबच्या व्हिडिओज पाहिजेत, त्यांचा ब्रँड बनवण्यासाठी ऍडव्हर्टाइजमेंट केली पाहिजे, पोस्टर्स पाहिजेत. आणि आपण बघितलं की जो काही डिजिटल मार्केटिंग करतो, डिजिटल मार्केटिंगला ह्या सगळ्या गोष्टींची गरज असते, जी कित्येक कंपन्यांना नाही करतायत. त्यांना ब्लॉग लिहिणार पाहिजेत लोक, किंवा ब्लॉगसाठी कॉन्टेंट पाहिजे. पण बहुतांश बिझनेस ओनर्सकडे हे सगळं करायला वेळ नसतो, आयडिया नसतात, आणि इथे AI तुमच्यासाठी गेम चेंजर ठरणार आहे. विचार करा, ChatGPT वापरून तुम्ही स्क्रिप्ट लिहू शकता, कॅनवा AI वापरून तुम्ही पोस्टर्स बनवू शकता, CapCut आणि AI टूल्स वापरून तुम्ही रील्स एडिट करू शकता, आणि ही सर्व्हिस बिझनेसला देऊ शकता रेडीमेड व्हिडिओज बनवून. विशेष म्हणजे सुरुवातीला इन्व्हेस्टमेंट जवळपास 0 असते. हा, इथे गरजेचं काय तर लॅपटॉप, इंटरनेट टूल्स आणि काही AIचे टूल्स. आता काही पेड असतील तर ते तुम्हाला त्या रिक्वायरमेंट नुसार घ्यावे लागतील, किंवा तुम्ही विचार करू शकता. आणि आज अनेक फ्रीलान्सर्स, अनेक एजन्सीज अशा सर्व्हिसेस देऊन महिन्याला 50,000पासून लाखो रुपयांपर्यंत कमवत आहेत. कारण AI मुळे कामाचं स्पीड वाढतो आणि क्लायंटला रिझल्ट लवकरच मिळतो. म्हणून लक्षात ठेवा, तुम्ही जर 2026, 27 आणि पुढील दशकाचा विचार करताय आणि स्वतःला एक एंटरप्रेन्योर बनवायचा विचार करताय, तर बिझनेससाठी नक्कीच ह्या गोष्टींचा विचार केला पाहिजे, ज्या तुम्हाला कमी पैशामध्ये एक चांगला बिझनेसमॅन बनवू शकतात. तर मित्रांनो, हे होते आजचे बिझनेस जे तुम्ही 10,000च्या आतमध्ये करू शकता, आणि खूप पॉवरफुल ह्या बिझनेस आयडिया आहेत, लक्षात ठेवा. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे काय तर कस्टमाइज गिफ्ट असतील, डिजिटल मार्केटिंग सर्व्हिस असेल, आणि AI कॉन्टेंट क्रिएशन एजन्सी, यापैकी तुम्हाला कुठला बिझनेस आवडला ना, हे मला खाली कमेंट करून सांगा. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे आता बरेच जण असे पण असतील ना की त्यांना याच्या रिगार्डिंग पण आयडिया नसेल. काळजी करू नका, मी शंभूराज खामकर चॅनल यासाठी घेऊन आलोय की ज्याच्यामध्ये तुम्हाला प्रत्येकाला बिझनेसमॅन होता येईल. इन्व्हेस्टमेंट, बिझनेस, मनी मेकिंग आयडियाज यासारख्या बऱ्याच टेक्निक्स मी याच्यामध्ये सांगणार आहे. भविष्यात जाऊन तुम्हाला काही कळत नसेल तर तुम्ही एक बिझनेसमॅनचा प्रवास कसा सुरू करू शकता, स्टेप बाय स्टेप शिकवणार आहे. क्विकली सबस्क्राईब करा आणि तुमच्या 10-15 मित्रांपर्यंत फटकन शेअर करून टाका. भेटूया अशाच इंटरेस्टिंग टॉपिक्स आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.